पाहू शकता 3 षटकांचे दोन्ही पंच आमचे सज्ज झालेत. आमचे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज झालेत प्रीत पाटील. आणि एका बाजूने आपण पाहू शकतात हर्षल. आज मला वाटते सागर यांना आराम दिलाय, या ठिकाणी आणलं गेलेलं नाहीये. भरपूर दिवस झाले आमच्या प्रेक्षकांनी जयेश यांना सुद्धा पाहिलेलं नाहीये. जम्बो ऑफ नारंगी म्हटलं जातं, तर ऐकत असेल कदाचित जयेश, तर आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. तीन षटक लवकरात लवकर पूर्ण करायची विनंती असेल. गोलंदाजी मार्क वरती आलाय नितीश. पहिला चेंडू नो पंचांच्या माध्यमातून आणि चेंडूला योग्य दिशा दिली आहे. एक धाव नक्कीच पूर्ण होते, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल आणि इथे आपण पाहू शकता 3 धावा मिळाल्यात, कारण की 1+2 बीमर चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पहिला चेंडू एक्स्ट्रा. प्रेमल याच्यासाठी सरप्राईज डिलिव्हरी होती. आपण पाहू शकता एकही चेंडू न टाकता इथे 3 धावा अर्जित केल्यात नवदुर्गा बेलकड या संघाने. प्रेडचा वापर कशा पद्धतीने केला जाईल इथे मात्र एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? प्रवीण हांडवा हे विसरले होते की फ्री हिट आहे, नंतर डोक्यावरती हात या ठिकाणी ठेवलाय. क्रिकेटमध्ये तुम्ही बेसावध होऊन चालत नाही. क्या बात है. नितेश टू प्रवीण. फुल टॉस डिलिव्हरी. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय. तर इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फुल टॉस डिलिव्हरी होती नितेश यांच्या माध्यमातून. धाव फलक 2 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रेमल याने म्हटलं की आम्हाला 25-30 धावा बस होतील या मैदानावरती. प्रेमल नाही तर नितीन यांनी. ऑफ साइडच्या दिशेने खेळायचं होतं चेंडूला. एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. पहिली डॉट डिलिव्हरी. यानंतर होणारा जो मॅच आहे, मला वाटतं वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा. क्या बात आहे. सुरेख टर्न केला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. टायमिंग चांगला होता, शॉट सिलेक्शन चांगलं होतं, मात्र एरिया जी निवडली होती ती थोडीशी चुकीची होती, कारण की तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा स्क्वेअर खेळणं गरजेचं. थोडासा स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या साईडनं चेंडूला काढलंच तर कदाचित या ठिकाणी चांगल्या पद्धतीने धावा येताना दिसल्या असत्या. थोडंसं वाईडिश खेळायचं होतं, त्याच दिशेने खेळला होता, मात्र प्रयत्न चांगला होता. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुरी मी पोऱ्याग नाही रोज कंपनी मध्ये मी कामावर जाई. पुरी उसट पुरी मी पोऱ्याग नाही रोज कंपनी मध्ये मी कामावर जाई. पण मला काय सांगतोस? अग पोरी नंबर माझा तू घे भेटायला तुंगार फाट्यावर ये. ग पोरी नंबर माझा. थँक्यू डीजे. या ठिकाणी आमचे डीजे सुद्धा तुंगार फाट्याच्या दिशेनं वाटचाल करताना आपण ऐकलं असेल. वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा विरुद्ध आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी असा यानंतरचा मॅच आहे. दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. ऑनसाइडच्या दिशेनं प्रवीणाच्या माध्यमातून खेळला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळाली जाते. धावफलक पुढे सरकला 13 या धावसंख्येवरती. षटक समाप्त झालं पहिलं. नाबाद जिंदाबाद. नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच बिनबाद 13. चला जरा त्वरित हालचाली करा, कारण की संध्याकाळच्या जवळजवळ शेवटचे सामने जे आहेत ते जास्तीत जास्त षटकांचे व्हायला हवेत.
परवाच्या दिवशीच्या मॅचेस जर आपण पाहिल्या तर थोड्याशा नक्कीच आपण पाहिलं स्टंप तर परवाच्या दिवसाच्या शेवटच्या 2 मॅचेस आपण पाहिल्या अंधारामध्ये बॅड लाईट मध्ये खेळाव्या लागल्या. काल मात्र चांगल्या स्पर्धा लवकर आपण समाप्त झाल्या होत्या. आज आपण पाहू शकता गणपती बाप्पाचं आगमन कालच्या दिवसामध्ये झालंय. आज स्थापना सुद्धा झाली असेल. दरम्यान चेंडू आलाय वाईड न धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. प्रवीण अंडबा आणि प्रेमल गांगडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अनुभवी जोडी आहे. धावा जास्तीत जास्त बनवावे लागतील मी म्हणेन. जरी नितीन यांनी सांगितलं असेल 25-30 धावा तरी मी तरी म्हणेन 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रयत्न ते परमेश्वर असं म्हटलं जात आहे. पाहणं गरजेचं आहे. तिथे बॅक टू बॅक 2 चेंडू आपण जर पाहिले एक जरी वाईड गेला असला तरी सुद्धा तो बॅटवरती घेता आला नव्हता आणि हा चेंडू तर नक्कीच पूर्णपणे बीट केला जात आहे फलंदाज प्रवीण हंडबा यांना. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्याठी तैनात आहे सुद्धा संघाचा संघनायक. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झालेत. अजून सुद्धा आपण जर पाहिले तर जवळजवळ या इनिंगचे 10 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच या षटकाचे 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. गोलंदाज मनीष करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चेंडूच्या मागे शतरक्षक धावतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेला 4 धावांसाठी. चौकार. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती आपण पाहू शकता. इथे मात्र समोरचा संघ जो आहे यस पुढचा चेंडू ऑन साइडला पुल केलाय आणि हा पॉवरफुल झालाय. षटकार. हिरवे रानात टोकर बांबू ना पोरी मला नको सांगू. हिरवे रानात टोकर बांबू ना पोरी मला नको सांगू. काय जबरदस्त मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एका बाजूनं नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघ, दुसऱ्या बाजूनं आपण पाहू शकतात ते म्हणजेच एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघ. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तो कलेक्ट करायचा आहे. दरम्यान एका बाजूनं अनुभवी संघ, दुसऱ्या बाजूला थोडासा त्यापेक्षा कमी अनुभवी संघ. दोन्ही संघ एकाच गावातील आणि जेव्हा एकाच गावातील 2 संघ खेळतात तेव्हा आपल्या प्रतिस्पर्धी सहकार्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंची थोडीशी गोलंदाजी फलंदाजी ही अवगत असते. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. 1 बाउन्सनं 4 धावा. चौकार. थँक्यू. धावसंख्या झाले ती म्हणजेच 29 चेंडू टाकून झाले. आतापर्यंत 5 शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं. एकाच धावावरती समाधान मानलं गेलं.
15च्या सरासरीनं नाबाद जिंदाबाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आई नवदुर्गा बेलकडी संघाच्या झाल्यात. षटक झाले समाप्त. गोलंदाज दीपेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. प्रेमल चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मागील मॅचचा हिरो आहे. लोअर फुल टॉस डाऊन द लेग. टप्पा चांगला होता मात्र दिशा खराब होती त्यामुळे वाईड मिळाला. धावफलक मात्र पुढे सरकतो जाऊन पोहोचतो 31 या धावसंख्येवरती. नितीन यांनी सांगितलं होतं की 25 ते 30 म्हणजे 25च्या पुढे धावसंख्या गेले 30च्या पुढे सुद्धा धावसंख्या गेले. इथे 6 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये चांगल्या धावा बनवावे लागतील जर एक चांगला टोटल द्यायचा आहे. पुन्हा एकदा अजून मला वाटतं यस पंच वळाले आहेत आणि त्यांनी म्हणण्याच्या अगोदरच अंदाज लावला गेला असेल कारण की हा चेंडू सुद्धा वाईड आहे. एक्स्ट्रानं धावफलक थोडासा पुढे सरकतोय जाऊन पोहोचतो 32 या धावसंख्येवरती. टप्पा चांगला आहे मात्र दिशा खराब आहे हे पुन्हा एकदा म्हणेन. आता मात्र आपण पाहू शकता कुठला खेळाडू बाद. प्रवीण चला फलंदाजांनी लवकर जरा मैदानामध्ये यावं अशी विनंती करतोय. प्रवीण हंडवा बाद झालाय आणि अजित गांगडा हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहू शकता आपण एक चेंडू जो टाकून झालाय ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय दीपेश वाघात याला आपण पाहिलं. या अगोदर महेश वाघात या खेळाडूने थोड्याशा धावा जास्त दिल्या होत्या. तब्बल 17 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. आणि आता प्रेमल मैदानामध्ये आहे. त्याच्या जोडीला अजित गांगडा. दोन्ही गांगडा बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. मात्र अजित याला या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल की 5 चेंडू त्याच्यासाठी शिल्लक आहेत असं सांगायला काहीच हरकत नाहीये. अजित याच्याकडे चांगली फलंदाजी आपण पाहिलेला आहे. टॉस डिलिव्हरी बीमार चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1+4 अशा 5 धावा. 5 का पंच. बघा एक्स्ट्रानं धावसंख्या पुढे सरकवली जाते. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 या धावसंख्येवरती. वेग प्राप्त करण्याच्या नादामध्ये कधी कधी गोलंदाज अशा पद्धतीने चुका करतात. धावफलक 37 धावांवरती जाऊन पोहोचलाय. एक्स्ट्रावरती एक्स्ट्रा देत असताना बेलकडी संघ आपण पाहतोय एका बेलकडी संघासमोर फ्री हिट ऑन साइडला ओपीच डिलिव्हरीला नेऊन ठेवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तुझी दाढी कशी मिठ दाढी पिन तुझी माझं रगाव. अड्डावाली तुझी दाढी कशी मिठ दाढी पिन तुझी माझं रगाव. दाढी हाय तुझी कडक अशी दाढी नाही मिल. मग या ठिकाणी आपण पाहू शकतायत यॉर्कर मारण्याच्या नादामध्ये कदाचित हा चेंडू बॅटच्या खाली दिला असावा. धावसंख्या 43. आता इथे मात्र स्वतःच्या सहकार्याच्या अंगावरती चेंडू या ठिकाणी खेळला होता अजित याने. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकते 44 या धावसंख्येवरती. मी म्हटलं होतं की 40-45 धावा इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. 3 चेंडू टाकून झाल्यात आणि 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक.
ऑफ साईडला खेळलाय चेंडू नक्की चांगल्या पद्धतीनं प्रेमल याने एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 45 या धावसंख्येवरती. बघा आता मॅच डेंजर झोन मध्ये आपली धावसंख्या नेत असताना इथनं पाहू शकाल 45च्या पुढे जे येणारे ज्या धावा असतील त्या मिळणं एक प्रेशराईज करतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. टॉस डिलेव्हरी इथे पाहू शकता प्रेमल. थोडस आपण जर पाहिलं तर नक्कीच वाईट बॉल आलाय. धावफलक पुढे सरकला 46 या धावसंख्येवरती. 2-9 4 वाईड अशा पद्धतीने भरपूर धावा दिल्यात. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. जो क्षेत्ररक्षक होता कव्हर क्षेत्रातला त्याने चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा ठरलेला आहे. धावफलक 47. शेवटचा चेंडू प्रेमल गांगडा आणि त्याच्या संघासाठी या इनिंग मधला. चला टॉस साठी या वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा आणि आई कानाई नाईकपाडा बी. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रेमल गांगडा या ठिकाणी आपण पाहू शकता. मिसफिल्ड झाली. मिसफिल्ड मुळे धाव एक्स्ट्राच्या पद्धतीने वाढेल आणि पाहूया इथे काय घडलंय. तर 2 धाव पूर्ण आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 49. 18 चेंडूमध्ये 50 धावांची गरज. चला टॉस साठी वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा संघाचे संघनायक रिपोर्ट करायचा आहे आलेले आहेत. त्यानंतर आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. चला नाईकपाडा घाई करा. टॉस जिंकल्याच्या नंतर काय निवडाल हे सुद्धा तुम्ही ठरवून यायचं आहे. कर्नाजी थालकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. एका बाजून म्हात्रे ब्रदर्स या टॉस वरती लिहिलंय, तर दुसऱ्या बाजून सोनसरी चषक असं लिहिलेलं आहे. एका बाजून सोनसरी, दुसऱ्या बाजून म्हात्रे ब्रदर्स हा अगोदर आलाय, त्याच्यामुळे आपण त्यांना चान्स देणार बोलण्यासाठी. तर कोण बोलणार आहे? तर मला वाटतं तो बोलणार आहे, कारण की अगोदर आलेला टॉस म्हात्रे ब्रदर्स असा टॉस झालाय आणि सोनसरी तांबडमाल या ठिकाणी आलेला आहे. तर मी विनंती करतोय कर्नाजी यांना की आपण बसा. थँक्यू. म्हात्रे ब्रदर्स म्हटलं होतं ते म्हणजेच गिद्राईपाडा संघाने, आणि आई सोनसरी आले म्हणजेच कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाने टॉस जिंकलाय आणि या ठिकाणी आलेला आहे करणार. आपलं नाव सांगायचं? ओमकार. ओमकार, काय स्वीकाराल? बॅटिंग घ्यायची आहे. आताचा मॅच तुम्ही पाहिलेला आहे, बॅटिंग चांगले होते, चेस सुद्धा चांगल्या होतात, मात्र का बॅटिंगच का? बॅटिंग आमची या ग्राउंडवर बॅटिंग चालली म्हणून. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. इथे ओमकार आहे, गिद्राईपाडा संघाचे संघनायक. तुमचं नाव? विजय. विजय, समोरच्या संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतलेली आहे, मात्र तुम्ही जर टॉस जिंकला असेल तर काय हवं होतं तुम्हाला? फिल्डिंगच पाहिजे होती. फिल्डिंग पाहिजे होती. फिल्डिंग तुम्हाला भेटलेली आहे. समोरच्या संघाने नक्कीच चांगली फलंदाजी केलेली आहे, मात्र काय वाटतं किती धावा इथे थांबवायला हव्यात फलंदाजी करणारा संघ, जेणेकरून ते चेस करता येतील दुसऱ्या इनिंग मध्ये? 35 ते 40. 35 ते 40 पर्यंत. मात्र इथे स्कोअर बघितला तर 3 षटकामध्ये जवळजवळ 49 धावा ह्या झालेल्या आहेत. तर असे कुठले गोलंदाज आपल्याकडे आज बघायला मिळतील? हा 3-4 गोलंदाज म्हणजे त्यांच्यावर भरोसा आहे का करतील? तुमचा हा गिद्राईपाडा जो संघ आहे वाघोबा स्पोर्ट्स, हा एरिया कुठे आला? तुंगारफाटा. तुंगारफाटा. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तर तुंगारफाट्याचा संघ आहे आणि एका बाजूने आहे तो म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील
खारबाव परिसरातील पाये येथील नाईकपाडा संघ. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सागरजी माळी. दुसरा सामना चालू आहे. विजेत्यामध्ये दोन विजेता आमने सामने आलेत. एका बाजूला एंजल स्पोर्ट बेलकडी आणि दुसऱ्या बाजूला नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी. या दरम्यान सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी या संघाने आणि धाव फलकावर धावा लावलेत. 50 धावांचं टार्गेट ठेवले. दरम्यान सामन्याला फिरत होते. दोन्ही संघांना देऊया हार्दिक अशी शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अमित. पहिला चेंडू फुल टॉप डिलिव्हरी. शतशक मिड विकेटला येतोय. जोपर्यंत चेंडू मात्र कलेक्ट करतोय. या 2 धावा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बघायला मिळत आहेत. या 2 धावांची स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज दीपेश आणि मनीष अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. मनीष विषय म्हणायचं झालं तर मागच्या मॅच मध्ये हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला होता. दुसरा चेंडूसाठी सज्ज होत असताना ऑर्थ विकेटने या मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंट रिजनला. शतक फील्ड करतोय 1 बाउन्सने. 1 बाउन्स धाव 1 ने पुढे फरकेल जाऊन पचेल ती म्हणजे 3 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 50 धावांचं टार्गेट आहे आणि 50 धावा नक्कीच जर चेस करायच्या असतील तर प्रति षटकामध्ये नक्कीच मोठे फटक येणं फार गरजेचं असेल एंजॉय स्पोर्ट बेलकडी या संघाला. तर दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळले लागतील नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी संघाला. या मात्र बॅकफुटला गेले. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळल्या जात. एकदा पळून पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे आरामात पडून पूर्ण केली गेले. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 5 या आकड्यावर. आजचा दिवस शनिवार. आज 1/2/2025 अशी तारीख आहे. नवीन महिना सुरू होतोय. फेब्रुवारी महिना चालू होतोय. सध्या मात्र एकेरी दुहेरी धावांवर मात्र जास्त भर दिलाय आतापर्यंत 2 बॅटर्सने. याला मात्र कुठल्या टेकून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव मिळेल सिलिमिडाप क्षेत्रामध्ये. लेग बायच्या स्वरूपात आपल्याला धाव अर्जित केली जाते. 1 या धावांची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पचेल ती म्हणजे बिनबाद 6 अशी सुरुवात बघायला मिळते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी 50 धावांचं टार्गेट आहे आणि 50 धावांचं टार्गेट असताना मात्र मोठे फटके आतापर्यंत मारून दिले नाही आहेत गोलंदाज अमित मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना या मात्र आखू टप्प्याचा चेंडू त्याला मात्र भिरकावून दिलंय. सीमा रेषा पार. षटकार. काही जबरदस्त चेंडू एक्झिक्यूट केला होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो अगदी स्केअर लेग फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर नक्कीच चेंडूला मात्र दाडलं होतं सीमा रेषापाठी. या 6 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाऊन पचेल ती म्हणजे 12 या आकड्यावर. चांगली सुरुवात या वेळेला मात्र बघायला मिळते. अजून शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात याकडे देखील आपण बघणार आहोत. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. याला मात्र चेंडूला खेळल्या जातंय. इथे मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र नाही थांबणार. निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार.
तर नशिबाचा चौकार बघायला मिळाला. शतरक्षक आले होते मात्र त्याला अगदी हुलकावणी देत चेंडू मात्र निघून गेला होता चौकारापर्यंत. 4 धावा मिळाल्या होत्या. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकले होते ते म्हणजे 16 या आकड्यावर. नक्कीच प्रतिषटकामध्ये 16ची गरज आहे आणि त्याचा मात्र पहिल्या चेंडूवर योग्य रीतीने मात्र पाठलाग केलाय. दुसऱ्या षटकी मात्र आमंत्रण दिलं होते गोलंदाज गुरुनाथ याला. बघूया गुरुनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू गुरुनाथाचा. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले मिड विकेटला. चेंडू मात्र अगदी शतरक्षकाच्या नक्कीच हाताला स्पर्श करून निघून जातोय. तर पंच किती धावा आहेत? तर 4 धावा आहेत. 4 धावा. चौकार बघायला मिळतोय. चांगला प्रयत्न केला होता शतरक्षकाने मात्र अगदी त्यांच्या हाताला स्पर्श करून चेंडू मात्र चौकारापर्यंत जातोय. मिसफिल्ड बघायला मिळते. 2 मिसफिल्ड मागच्या चेंडूवर देखील मिसफिल्ड बघायला मिळाली होती मागच्या षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूतील नक्कीच पहिल्या चेंडूवर देखील यावेळेस दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिसफिल्ड बघायला मिळतं आणि धावसंख्या पुढे फरकते जाऊन पसरते म्हणजे 20 या आकड्यावर. यावेळेस मात्र चोरकच मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच आहे. शतरक्षक नक्कीच प्रयत्न केला होता. चेंडू मात्र लो मॅन फ्लॅन मध्ये पडला गेला. 2 धावा पळून पूर्ण केले गेल्यात. 2 बॅटर्स महेश आणि दीपेश आणि मनमेश यांच्या माध्यमातून. तर या 2 धावाची धावसंख्या पुढे फरक येते म्हणजे 22 या आकड्यावर. 10 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू मात्र व्यवस्थित एक्झिक्यूट करू शकले नाही. या चेंडू पाहतोय निर्धाव स्वरूपात. चांगल्या चेंडूची सांगता बघायला मिळते. गुरुनाथाचा चेंडू. तिसरा चेंडू जातोय डॉट. पहिल्या चेंडूवर आल्या होत्या 4 धावा. दुसऱ्या चेंडूवर आल्या होत्या 2 धावा. तिसरा चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र चोरकाच मारण्याचा प्रयत्न. उंच गेला शतरक्षक. आपण बघतोय यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि पकडतोय जेल. लागतोय नंबर 1 चा धक्का. एन्जॉय स्पोर्ट बेलकडी या संघाला. आंब्याची खांदीला बांधलाय झोली ग. आंब्याची खांदीला बांधलाय झोली. नाहलूच हिंदलन झोली. माल बाल घ्या ठेवशील का? नाहलूच हिंदलन झोली. माल बाल घ्या ठेवशील का? तर विकेट झालाय. तर चांगली गीतं देखील वाजवली जातात ते म्हणजे सतीश मार्फत. चांगली गाणी मात्र वाजवली जातात. प्रेक्षकांचे मात्र मन जिंकले जातात. यावेळी मात्र आकोटापाचा चेंडू. चेंडू येतोय डीप मिड विकेटला. शतरक्षक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 24 या आकड्यावर. नवीन फलंदाज नितेश आलाय. त्यांच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज जिंकण्यासाठी. या प्रकारे समीकरण बघू शकता आपण डिपेंड लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपल्या स्मार्टफोनवर तुम्ही बघू शकता. यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. चेंडूला फील्ड करतो शतरक्षक. तोपर्यंत इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा मिळायला पाहिजे. तिसऱ्याचा मात्र हुलकावणी दिली होय आणि या 2 धावा नक्कीच इथे मात्र वेगळीच मजा चालू होती. एन्जॉय करतायत अगदी एन्जॉय संघ प्रमाणे. 2 धावा 2 षटकाची समाप्ती वल्ले. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 26 धावा. 2 षटकाची समाप्ती वल्ले. एक डीजेला चान्स देऊया आणि लगेच मैदानाच्या कम ऑन डीजे. झुमका
थँक डीजे. नंबर 3चा गोलंदाज प्रेमळ येतोय. 6 चेंडू 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा. प्रेमळ राईटम राऊंड विकेटने पहिला चेंडू यावेळी मात्र फुल टॉप डिलिव्हरी होती. अगदी ब्लॉक कॉल करून घेतला होता या चेंडूला. चांगल्या चेंडू समाप्ती बघायला मिळते. नक्कीच जर तुम्हाला धाव घ्यायची असेल तर यष्टीरक्षाच्या हातामधून चेंडू निसटायला हवा. जर डायरेक्ट चेंडू आपण बघतो या यष्टीरच्या हातामध्ये असला तर मात्र तुम्ही धाव ही घेतली जाणार नाहीये. प्रेमळ पुन्हा गोलंदाजी मार्क दुसरा चेंडू घेऊन जाईल. या मध्ये चोरकच मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत नक्कीच इथे मात्र चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोलस गो मी प्यार कर जीव लाव जाम रे तू नाही बोलस नाही होई बेचैन रे तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोलस गो. थँक यू डीजे. आता मात्र 4 चेंडू असतील आणि 20 धावेंची गरज. यावेळी मात्र चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप स्क्वेअर पट्ट्या बाहेर. षटकार. आता मात्र समीकरण बघा. 3 चेंडू 14 धावेंची गरज जिंकण्यासाठी. 3 चेंडू 14 धावा. वाडा मॅच. काही चुका झालेत क्षेत्ररक्षण करत असताना आई नवदुर्गा बेलकडी संघामार्फत आणि त्याचं मात्र प्राप्त्यंतर आपण बघतोय 3 चेंडू मध्ये 14 धावा मात्र आता मात्र हवे आहेत. करू शकतोय बॅटर. त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र झेल मात्र सुटला जातोय. इथे मात्र आता मात्र काय तर 2 चेंडू 12 धावेंची गरज जिंकण्यासाठी. 2 षटकार या मॅचला विजयीच्या दिशेने मात्र नेऊन जातील. ते म्हणजे एन्जॉय स्पोर्ट बेलकडी संघासाठी. जर एखादा निर्धाव चेंडू आला तर नक्कीच आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी संघ नक्कीच सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतोय. वाईड नो आला तर नक्कीच थोडाफार अडचणीमध्ये सापडू शकतोय. या वेळेत मात्र भिरकावलाय चेंडू मात्र फॉरवर्ड स्क्वेअर पट्ट्याच्या बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. थँक यू डीजे. 1 चेंडू 6 धावेंची गरज. 1 चेंडू 6 धावा. वॉट अ मॅच. 1 चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी. दीपेश सलामीवीर म्हणून गेला होता तो. आतापर्यंत नक्कीच चांगली खेळी करतोय. आतापर्यंत 1 चेंडू 6 धावा. या वेळेत मात्र जोरकच मारण्याचा प्रयत्न. कदाचित चेंडू सोडला असता तर वाईड कदाचित जाऊ शकला असता मात्र चेंडूला मात्र छेडछाणी केली आणि अशा प्रकारे आपण बघतोय एन्जॉय स्पोर्ट बेलकडी संघ या स्पर्धेमधून परतीचा प्रवास करतोय आणि पुढे येतोय आई नवदुर्गा बेलकडी संघ. तर नक्कीच हँडशेक करायचा आहे आणि मैदानाच्या बाहेर जायचं आहे.